काय हा अरे साईडला तर बस ना. या काय साईडलाच आहे ना. काय लपू राहिली ती? मोबाईल मोबाईल. काय घाबरू नको एवढी. सगळं जग आता मोबाईलच्या अधीन झाली. तू झालेली बिघडलं कुठं? लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला मोबाईलच लागतो. आणि तो वापरल्याने बिघडलं कुठे? सांगून पाहिलं तुला का जास्त याच्यामध्ये हे करू नको? बरं पाहिलं नाही काय झालं? कोणचं काम राहिलंय माझ्या ऐकून? अरे हा ना 5 मरणाचं काम माझ्या ऐकून करून घेते मग 5-10 मिनिटं पाहिले नाही काय झालं? तुला पाय म्हणून राहिलो अगो लपवला का म्हणून मला पाहिलं म्हणजे तशी काय लई धाका ते बा नवऱ्याच्या. बरं मी काय म्हणतो कुठं हे चाललं? फॅन नीट हे बंद पडेल ना किती दिवसाचं गरम होतं ना मामू. हा नीट करून आणतो ना. हा हा तसे तुम्ही उघडे बंबत झोपेल राहते अंडरपॅन्ट येऊ. अरे पण तरी अंडर आणि तू आता बोलू का? शेजारी पाजारी ऐकते तू बी काय कमी आहे का? उघडेच बंबत झोपेल राहते म्हणून हा फॅन आहे ना मस्त गरा 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 कशी गार झोप येते. जा बाई जा. हा बंद पडलं कशी डाच चवळले दोन येता येता 2-3 भाजीच्या जुड्या बिड्या काहीतरी भाजीपाला आणा बाई. बटाटे आणू का? हा आणा. बर जा. येतो मग. हा याचं नुसतं चित्त मायवाल्या मोबाईलवरच. अरे ये ना डाबड्या ऑनलाईन पटक्यान. हा घरी एकटीच. हा ते गेलं पार्सल फॅन रिपेअर करायला. त्याच्या घंट्याला गरम होतं रात्रीच. हा व्हिडिओ कॉल कर. काय कुठे काय मोबाईल आहे काय? करावर हो काय ओपन करावर मी कायला ओपन करू? असा मोकळा करा बरं. मी कायला करू ओपन? मी नाही करणार ओपन. वहिनी तुमचं लय वेळा बघितलं बरं का मी. लय वेळा बघितलं तर माझ्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही पडली. म्हणजे मी कोणाशी बोलू मी मोबाईलवर काही करू म्हणजे ही कोणती पद्धत तुमची वागायची? बरोबर आहे. तुमचा काय संबंध माझा मोबाईल पाहायचा? माझ्या नवराच मला काही म्हणत नाही तर तुम्हाला काय संबंध आला? त्याला कळालं असतं एवढं तर त्यांनी मोबाईल पाहिला असता ना. पण तो तुम्ही बोळा- कोण आहे? तो बोळ्यापणाचा फायदा घेऊ राहिला. तुम्ही तुमच्या पायरीने राहा. तुम्ही तुमच्या पायरीने राहा. मी कोणाशी बोलते मी काय करते तुमचा काही संबंध नाही. वहिनी आहे बा प्रत्येकाचं पर्सनल लाईफ इंटरफेअर करायचा नाही. वहिनी तुम्ही एकदम चुकीचं वागताय. मी माझ्या भावाला तुम्ही सरासर फसवताय. तुम्ही माया चुकान खिळे काढू नका. तुम्ही काढू नका म्हणजे तुम्ही माझ्या भावाला फसू राहिले त्याचं काय कशाला करा? फसू मी कसं राहिले? काय फसून देईल? काय मी काय कोणा मागं चालले काय? मग कोणाचा फोन होता? कोणाचा असू फोन द्या. कोणा दाखवा बरं. कोणाचा असू द्या. माझ्या भावाचं घर कसं काय नसून देईन मी? बळजबरीच बाई काय मला त्याचं चित निसतं मायावाल्या स्वतः पाय ना. दाखवा मला मोबाईल दाखवा. मी नाही दाखवणार. नाही तर मोबाईल वापरू नका. माझा मनाचा प्रश्न येतो. तुम्ही कोण चुकीचं सांगणार करताय. आहे? तुम्ही चुकीचं करताय एवढं मला माहिती आहे. माझ्या भावाला चुकीचं करताय. सरासर फसवताय तुम्ही. हम्म. घात करू राहिले तुम्ही. हा करते ना घात. 10वीला पोरगी गेली तुमची. माय पोरगी कसं 10वीला वागलं जाऊ पाहिजे नाही आपण? पोरग 12वीला जाऊ. कसं वागलं पाहिजे आपण? तुम्ही काय तुमचं वागलं पा पाहिजे? तुमचं झालं पाहिजे. एका हाताचे 2 हात तुमचं पा. लाली लावत्या लिपस्टिक लावत्या काय? माझ्या मनाचा प्रश्न आहे. व्हिडिओ कॉलवर बोलायचं काय कसं काय? माझ्या मनाचा प्रश्न आहे. वहिनी आहे बा तुमच्या मी ना पाया पडवतो पण वहिनी असं नका करू. वहिनी हो माझ्या भावानी काहीच कमी नाही केलं तुमच्यासाठी. माय मी ठरवीन. माझ्या भावाकडून काही चुकत असेल तर सांगा तुम्ही. माय मी ठरवीन. मला कोणी नकट्याने सांगायची गरज नाही पडली. वहिनी मला कळतं कसं वागायचं आणि वहिनी कसं आहे राहायचं. बा तुमचे मी पाय धरायला तयार काला आहे. तरी माझ्या त्या भावासाठी. पाय. माझ्या भावासाठी फक्त. हम्म. पण काय तुम्ही माय- असं चुकीचं नका काय वागू. माय आतुरणातून काय बोवा उठावला काय तुम्ही? तुम्हाला मी 100 वेळा पाहिलं. फोनवर बोलताना पाहिलं. आता व्हिडिओ कॉल होता लगेच टपकन तुम्ही फोन लापावला. माग काय तर म्हणे मिस्त्री लावी ती.
काय वहिनी काय चाललं तुमचं वागणं? मिस्त्री सुद्धा पचून दिली नाही या माणसाने मला. तुमचा काही राईटच नाही ना पण मला बोलायचा. माझा नवरा मी पाहून घेईन, तुमचा काय संबंध? माझा सक्का भाऊ येतो. असू द्या ना. सख्या भावाचा संसार उजडताना कस काय हा मग बदलली? कोणचा मी चाललेले की बुवाचा हात धरून. मला कळतं मा परपंच, मला कोणी शिकवायची गरज नाही. त्या दिवशी मक्कातून कोण पळालं? मला नाही माहिती कोण पळालं. चोर सुटले. चोर सुटले? हा, चोर होता का? मला नाही माहिती कोण होत. अहो ते चादड होतं ते संपतराव. तुम्ही काय शिकवता मला? मग तो सगळा त्याचा सातबारा काढला मी. मग जायचं त्याच्या काही, त्याला विचारायचं तू आमच्या गिन्नी गावतात काय करीत होता? माय भाऊजाई गिन्नी गवत कापित होती तर. मग त्याला विचारू. म्हणजे मी बिन्नी गवताचा विषय आहे ना. बिन्नी गवत कापित नव्हते तुमच्या हातात, इळा सुद्धा नव्हता, कोयता सुद्धा नव्हता त्या तोडायला. दिवशी गिन्नी गवत कोणी आणलं फोडला तर डबल वशीन जाता नाही येत का तुम्हाला? तुम्ही जायचं ना, कापायचं ना. कामाचा विषय नाही हा. नाही गावात सराटे मारत फिरायला कसं जो गोड लागत. मी काय म्हणतो- काम करायचं मग. मी काय म्हणतो कामाचा विषय नाही हा. नाही कामाचा नाही हा, भेटायचा विषय. हा. तुमच्या डोक्यात फक्त एवढंच हा. घुसलंय. बरोबर आहे. मग जायचं घास कापायला जायचा, गिन्नी गवत कापायला जायचं, ऊस तोडायला जायचं ना, जनावरांपुढं आणून टाकायचं. मी आडवी पडू काय त्यांच्या पुढं? जायचं. बोलणं म्हणजे झालं का सगळं? काय शाला मग करायचं, कृतीत करा, आणायचं ते. नाही म्हणजे पुढं बोललं सगळं झालं म्हणजे झालं. आई ते गोवाचे घास खायला किती गोड वाटत. कामधंदा करावा ना जरासा. सांज सकाळ एका लग्न जर झालं असतं, सांज सकाळ 4 पोरांचा बाप झालो असतो आपण. पावा वहिनी, जायचं ना, पाहायचं तुम्ही ना. चुकीचं करताय वहिनी, एवढं मला माहिती तुम्हीच आहे. फक्त बरोबर वागत आहे. तुम्हाला मी समजून सांगतो. तुम्हाला गिन्नी गावात पाहायला नको, घास कापायला नको, घरातलं काही काम पाहायला नको, शेतीतलं काही काम पाहायला नको. तुम्ही गावात बसा त्या पारावर जाऊन मित्रांबरोबर. तुम्ही विषय दुसरीकडे नेऊ तुम्ही नका. मित्रांबरोबर पेनं खाणं करून रात्रीचे 2-2 वाजता घरामध्ये येते. मी तुमच्या भावाच्या कानावर घालीते का? मग मायाका लक्ष द्यायचं नाही. नाही तर आपण सुधरायचं, आपण काम करायचं. आई ते निसे गोवाचे गोळे खायचे नाही. बाद झालं. लगेच आला मोठा. खाण्यापिण्यावर आले का हा, लगेच मग? माझ्या? हा? आला मोठं शहाणा मला सांगायला मोबाईल वापरू नको. तुझा मोबाईल जमा कर ना. म्हणजे 2 पोळ्या खातो, त्या 2 पोळ्या तोंडावर काढल्या का? काम करायचं, काम करायचं. रिकामटा असं ज्याला काम नाही ना तो या अशा चालू गाडीची कानखिळ काढितो. कामात जर लक्ष दिलं ना, या असे रिकामटे उद्योग नाही सुस्ती. मी आजपासून रोज झोपून घेणार आहे. झोपून घे, नाही तर काय कर बाबा. मी अजिबात काम करणार नाही, हा, काहीच जाय. करणार नाही, काहीच हा, उपयोग झोप. नाही, काहीच अर्थच नाही. झोप ना. मी पाहिजे तुझ्या माझा जगून अर्थच नाही काही. माझ्या भावाचा सरसर माझ्या डोळ्यासमोर नाश होऊ राहिला. मी तो लाईटी लावी ते पाय जाय. मी पर करते ना, मला कसं वाटोळं करायचं. जाय आता ना, असं डोकं चालविते. याचा भाव आला का हा एकाच्या 2 लावीलच. त्याच्यापेक्षा ना याच्या आदवत घेते, याचीच बरबादी करून टाकीते मी. आता बराबर करते. आता हा पसरेला असं. ह्याला आज मात्र झोप म्हणजे झोपच येईल गाड्या. गेले 250 रुपये पण. बापरे बाप. का रे? काय ग? का? तुमच्या भावाने माझ्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला. काय म्हणले? नीट बोल. काय तुमच्या भावाने बळजबरी करायचा प्रयत्न केलाय बा. किती नक लागले मला. म्हणजे इसल्यानी कुठे येतो? किती जोरात मायवाले केस कुठे ओढू मध्ये आहे का? ऐ, केस ओढू मला ए, घेत होता. इसल्या. का रे? खाली ये. खाली ये, खाली ये. खाली ये. 1 मिनिट सुद्धा राहणार नाही मी आता. काय ऐकू राहिलो मी? मी नाही राहत आता. काय झालं? काय झालं? अरे मी काय ऐकू राहिलो या तो भावजाईचं? काय सांगू राहिली ती? काय झालं? माझ्यावर बळजबरी करायचा प्रयत्न काय केला सांगितलं म्हणजे? तुमच्या काय भावाने. झालं? दादा काय झालं? मी काय केलं? काय काय? केलं? एक तर आता हा घरात राहील, नाही तर मी राहीन. मला नाही राहायचं घरामध्ये. मी चालले ए निघून. थांब अरे तो पाया पडत ती पण ती बळजबरी केली. काय चायला मला बोलायला काय कोणी बळजबरी केली? तो? दादा तुम्हाला फाशी घाललो मी, फाशी घेईन, पण मग येणे ऐकणार नाही. नाटक करतो किती का? नाटक करू राहिला. नाटक करतो का? बाय दादा तुम्हाला मारून टाक, किती नाटक करू राहिला. तुम्हाला मारून टाक, पण मी अरे, असं नाही केलं. खाली दादा बेस खाली. दादा दादा बेडशीट. दादा ती दादा दादा नाही, असं कधी तर मग भरतो नाही या बाबा. आया. बरं झालं आज तुम्ही आले नाहीत. माझेवाले आबरूच गेले. भरोसा नाही? तुझ्यावर भरोसा
भरोसा तुझ्यावर नाही ठेवायचा, मग कोणावर ठेवायचा? मारून टाक मला तू, पण मी नाही केलं असं काही. नाही केलं? पण तिला येड लागलं का? का रे तिला येड लागलं का? खरं सांग, खरं सांग, मी तुला माफ करील. हा खरंच तो तिचे हात बळजबरी करायचा प्रयत्न केला नाही का? नाही. हं? अरे किती नकल भावसाई, लागले आई समान राहते रे. वहिनी कशाला खोटं बोलते? कशाला वहिनी म्हणतो आता? कशाला वहिनी म्हणतो? दादा मी काहीच नाही केलं. नाही शपथ दादा. का ग? काय काय मी ऐकू तरी कोणाचं आता? आता एवढ्या वर्ष तुमच्या बरोबर परपंच केलं, मी खोटा आळा घेईन का? माझी आबरू गेली असती. गेली असती? आता काही चव राहिली का? गेल्याच जामा आहे ना. मोबाईल दाखव. पाकाचा अंगाला भिडवतो. दादा दादा इथं मोबाईल पाय. ऐक ऐक ऐक. दादा तुम्हाला मारून टाक, थांब, थांब, थांब. तुम्हाला मारून टाक, पण इथं मोबाईल पाय. अंगाला नाही भिडत तू. अंगाला कसं भिडवतो? धावून येतो पा. तू तुझ्या बापाच्या धावून पुढची येतो, मोबाईल धावून. दाखव. तू मोबाईल पाहू बनतो. पहा ना मोबाईल तुम्ही. पहा तिथं मोबाईल. शांत शांत बस, शांत बस. सुचले. ही एका बापाच्या पहा पुढची तुम्ही. मोबाईल दाखव त्याला. तुम्ही पा तू काय म्हणले? अंगाला भिडू राहिला का तू? पहा ना कसा भिडला अंगाला. तो मोबाईल पाहू म्हणजे मोबाईल हिसकू राहिला. तू काय म्हणते? घरात भिडला? सुद्धा त्याने तसंच दादा हे केलं. बाई ही एक नंबरची चालू बाई आहे. आणि या मोबाईलला फोडून टाकू का? काय करतो? फोडू नको त्याच्यात पाय. काय काय फोडून टाका मला काय मला काय गरज कळत लॉक त्याच्यात? खोलायला होते. लॉक खोलायला होते. हे लॉक खोल. खोल लॉक. लॉक खोल. काय काय दाखवू राहिलं तू? नाही. पहा ना याच्यातलं? त्याच्यात लॉक काय खोलला पहा, ना? तुम्हीच पहा. पाय. पहा. काय बरं झालं तुम्ही अरे आता आले. काय पाहू राहिला तू? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना तिथं. दादा यांनी डिलीट केलं. इथं लपड आहे. संपतराव आहे ना त्याच्याबरोबर इथं लपड आहे दादा. हा मी का? तुला फसवती दादा. आणि मला पण हिने बळजबरी आरोप घेतला. सांगा संपतरावचे ना आपली किती भाऊबंदकी बळजबरी त्याचं नाव घेऊ राहिला. तुम्ही हा म्हणजे तुझं मोबाईल काय लागला म्हणणं? तर तुमच्या कठवा माग देऊ सुद्धा नका. या मोबाईल पायी होऊ राहिलं सगळं. काय ड्रामा करते दादा. मला मागाशी काय म्हणतो माहिती का? गिन्नी गवतामध्ये संपतन तू होती. याला गिन्नी गवत होती. सुद्धा कापायला नको, याला ऊस होतीच. कापायला हे नको, बाय, याला ऐक, ऐक. घास कापायला नको. सारं काम मी करते. 5 मिनिटासाठी मोबाईल घेते तर माव एवढा मोठा संशय घेऊ राहिला ग बाई. हं? मी राहत नाही, मी निघून जाते. लागलं तर तुम्ही दोघच भाऊ आहे ना. मी आहे ना एक ग्लास आत्ताच्या आत्ता पिऊन घेतो मी हं, हं. घरातल्या घरात. पण मी खोटं बोलत नाही. हे बघ ऐक ऐक. या बा शेवटचं वाक्य. तुम्हाला कोणाला औषध प्यायचं ते प्या. मी राहत नाही, मी निघून जाते. कोणाला तुम्हीच प्या? बसा तलवारी व तलवारी घाशीत. हा का? मी चालले नाही निघून. नाही मला नाही नाही तुझं राहायचं. बोलणं ना आता मला पटलं. म्हणजे काय म्हणती? कोणाला औषध प्यायचं ते प्या. आणि मग? मी ऐक ऐक. आणि मी म्हणजे आम्ही दोघांनी औषध प्यावा. आणि तू तुम्ही दोघं पिऊच नका ना. नाही ना? तुम्ही तू दोघं आता काय पिऊ बोलली? नका. मला औषधाचा दाग दाखवू नये ना. माया बळजबरी कुबांड रचू चोप. नका. मी निघून जाते. शांत बस नाही. एका बुक्कीमध्ये दात पाडी ना अशा. वहिनी, त्याच्यावरून मला मारू राहिले का तुम्ही? हा त्याच्यावरून मारू राहिले. त्याच्यावरून बरं दादा मला फक्त एक शेवटचं वाक्य सांग फक्त. तो मावर विश्वास आहे का नाही? नक्की नक्की. या बाय माझा काय भाऊ कधी येतो. होता? तू बर का? तू मला आता 10-15 वर्षापासून ओळखायची. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही. हं? माझ्यावरच विश्वास नाही ना. नाही. मग मीच पेते ना. तू आता मीच इतक्यात पेते काय मग. बोलली? मी इतक्यात काय पेते ना बोलली? मग. इतक्यात मग काय मी बोलली? पेते. चला मला तुमच्या हाताने पा. थांब. चला. तुम्ही पिऊन घ्या म्हणते नाही तुम्ही का? सुखाने हा? जागा. मला ए बाटली पाठी मागं ठेव. ठेव बाटली मागं. मला प्यायचंय. तुम्ही सुखाने जागा. अरे ऐक. तुम्ही सुखाने जागा. ए मी पण जाते. येर बारो पाहते. ऐक. मी जाते. विसल्या विशाल बाहेर ये, बाहेर ये. अरे तू बाहेर ये. मला अरे पूर्ण भरोसा आहे तुझ्या. इकडे मी ती पण बाटली येर इकडे बारो इकडे इकडे. पाहते. 10-15 वर्षापासून बस, याचा बस. संसार केला. अरे, याला अरे, मायावर भरोसा. विश्वास नाही राहिला. हे बघ विश्वास आहे ना. गेला तो होता. गेला ना. गेला म्हणजे ऐक. या बा भावावर विश्वास बसला माझावाला. बसला तुझे ना. शब्द मी पकडले. तू डायरेक्ट म्हणते तुम्हाला काय प्यायचं ते प्या. हा मग आणि तू माया चालली. बळजबरी कुबांड रचून हा? माया आबरूची आणि आता नाटक करती. आता नाटक करती. मी पेते तुम्ही पेत नसल तर म्हणजे तुला कोणाला तरी संपवायचंय. मला मी काला संपू. तुझ्या मी बोल तुम्हाला मोकळं करून जाते. तुझ्या मी बोलण्यावरून या जाते बाय. निघून. मी राहत नाही. तुझ्या बोलण्यावरून मला आता मी खात्री राहत झाली का नाही. तू नालायक आहे. हा तू चालेल. बेकार आहे. चालेल. मी हा. नालायक आहे. फळ काढून राहील मी सगळं- बरं त्याच्यावर काढून राहिली. सांगतो ना. जाती मी पुढे नालायक आहे. हा. हिला आहे ना हिचा काटा काढून टाकू. हा काढा ना. काढा नाही, ना. दादा. हा मोबाईल आहे दादा, ना. हा, काढा. मोबाईल खिशात दादा, घालीचा इकडे वाला. पाय. हा बाय, आपण शेतकरी माणसं आहे. आपण काही गुंड नाही चालेल. बरं का? करा असं तुम्हाला करा. काय गाण्यासारख्या दादा, राम बाय. भावावर बाजावाला तू हे करती. दादा करा. ऐक बाय. दादा मी काय म्हणतो मग ऐक बाय. चूक सगळे कोण होती? वहिनी कोण चुकी झाली? वहिनी आहे बाय. मी लहान दे रे होती मा आई सारखी आहे. एक शेवटची चुकी तिला माफ करून दे. वहिनी आहे. मला वहिनीचं राहायचं. पाय धरून गु खाय त्याचा गु खाय. बरं का? तुम्ही वहिनी खा. हा ए वहिनी मी खा.
मी नको नाही दादा, खाणार. नको मारू, दादा, नको. पाय ना तिची चोरी तर चोरीवरून शिरजोरी तुम्ही खा म्हणते चोरी नाही काहीच नाही बाई, मी हा? जेवेल. मी राहत नाही, हा? मी राहतच नाही. मग काय करायचंय मला जायचंय. जायचं ना हा. खुशाल जाय वीर बारवकर रेल्वे खाली जाय मी म्हणजे नाही जाणार. पटकन मी बरशील चुकीचीच नाही तर मी काय येर बारव पाहू. मी आई बापाच्या गावात कष्ट करून राहीन. इडे बी करायचीच आहे. गिन्नी गवत मला कापायचंय, सगळं जनावरांचं मला पाहिजे, घरातलं मला पाहिजे. वरून मायावर संशय, वरून मायावाले आबरूची बेआबरू करून संशय का? त्याच्यापेक्षा मी इडे राहूच संशय मी चालले. हा? जाय चालले मी हा? मी चालले. मला धरूच नका तुम्ही. तुम्हाला भाऊ लागतो ना, हा. मग भावाबरोबर परपंच राईट करा. भावा बरोबर नीट बोल थोडीशी अजून करा भावाबरोबर. मला भाऊ बी लागतो बायको बी लागती ध्यानात धर मग तुम्ही बाजू कशी काय भावाचीच धरली? अरे नाही धरली का? नाही खऱ्याची बाजू आहे भाऊ नाही सत्याची बाजू आहे सत्य बोलला तो आणि सत्याची बाजू काय? मायावाली लपडे मायावरून बुवा उठावले हा? का? तुमच्या भावाने बुवा उठावले का मायावरून? मग ते का बरं डिलीट केलं हा? काय जे कोणी काढेल डिलीट केले? मोबाईल साफ का मुकल मी सापच करेल नाही मोबाईल. मोबाईल साफ करे मी मोबाईल साफ करेलच करेल ना नाही. हा? हा? मोबाईल सगळा मध्ये- मोबाईल साफ का मुक केला मोबाईल मध्ये फक्त आई बापांशी बोलते, हा का? गेम खेळते, दुसरं काय हे नाटक नको करू तू ये ना जाय जाय तो काळ्या काळ्या पांढऱ्या मी. आणि या बाय ऋषीची असायला येऊ नको पुन्हा नाहीच येणार आम्ही मी, दोघं भाऊ चालले. आहे ना मस्त जीवन जगू. अरे बापरे विसल्या तू माझे डोळे उघडवले राहत खरंच. सुरुवातीला मला आहे ना म्हणजे तिचंच खरं वाटलं होतं हं? पण जेव्हा तिच्या शब्दामध्ये पकडलं ना मी ती डायरेक्ट ती बाटली आणली म्हणजे तुला खरोखर वाईट वाटलं ना त्या गोष्टीचं का माझा आरोप आला म्हणून तू मरायला तयार झाला. ती कुठं ती काय म्हणते माहिती आहे का बोलता बोलता रागाच्या भरामध्ये तू ऐकलं नसेल पण मी स्पष्ट ऐकलं तुम्हाला प्यायचं तर प्या म्हणती. हं आपल्याला संपायचंय, हा काय म्हणली तुम्ही संपवायचंय प्या आपल्याला. आणि मी आणि मग नाटकी पुन्हा तिचं वाला बोलणं लक्षात आलं माझ्या मी पेते म्हणे मग दादा हे काही आता हे 2-4 दिवसापासून चाललंय, 1.5 वर्षापासून चालू आहे. पण मी ऐकून घेऊ राहिलो, म्हणतो जाऊ दे आज जाईल उद्या जाईल. वहिनीला मी डायरेक्ट लाईव्ह पकडलं. मी आता इथं व्हिडिओ कॉलवर अशी बोलत होती, मी आत्ता पकडलं इथं. वहिनीला समजून सांगितलं वहिनी हे तुम्ही बंद करा, मामाचं तुम्ही घर उद्ध्वस्त करू नका, याच्यामध्ये नाश होतो. याचे लपडे लुपडे करण्यात काही आनंद नाही. नाही चाल पुढे जायची आता आहे ना ती गेली असेल तिच्या बापाच्या घरी गेली असेल तिला आपण सांगू शेवटी प्रपंच करायचा आहे तिला मला झालं गेलं मी विसरून- पाया पडायला लागलो पाया. नाही तुझी काही चूक नाही बाबा तुझी काही नाही झालं गेलं विसरून जाऊ पण दादा बाय तो विसर ठेवला माझ्यावर प्रश्नच नाही बरं अरे, का. चाल 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 तिला घेऊन येऊ पुन्हा खरंच आता, चाल तिच्या याला बापाच्या म्हणते वडीलधाऱ्या भाऊ. हा चाल